मी उभा होऊ शकत नाही आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आणि आपल्याला प्रोजेक्टरचा संबंधच नाही आपल्या कॉलेजमध्ये. सो आता परत मी 3 नवीन मागितले, कधी येते माहीत नाही, तोपर्यंत आपण चालू ठेवूया. एक्सेप्शनचा अर्थ एरर. एक्सेप्शनचा अर्थ काय करायचा? एरर. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रोग्राम करत असताना मेन मेथडमध्ये एम कॅपिटल झाला, स्ट्रिंगचं एस स्मॉल लिहितो आपण, कॅपिटल पाहिजे ना तिथं. हां, मग त्यावेळी तुम्हाला 2 एरर येतो. ते कुठले एरर असणार आहे? 2 प्रकारचे एरर आहेत, चेकड आणि अनचेकड एरर. किती प्रकारचे एरर आहेत? 2, चेकड आणि अनचेकड. जे आपल्याकडनं चुका होते त्याला चेकड एरर म्हणायचं. जे आपल्याकडनं चुका म्हणजे कीबोर्डवरनं मिसमॅच झाला, कीबोर्डचं टायपिंगचा चुका झाली, त्याला कुठल्या चुका म्हणायचे? चेकड. हां, इव्हन माऊसवरनं आपण काही चुका करू शकतो असतो, त्याला कुठले चेकड म्हणायचे? चेकड. अनचेकड म्हणजे काय? जे सिस्टीम सांगते एरर. सिस्टीम कधी सांगते तुम्हाला? मेथड चुकला असेल. जसे की आता पब्लिक मधलं पी कॅपिटल करतो, ती चुका आपल्या एखादे कीबोर्ड चुका आहे, पण पब्लिक काय आहे? ते क्लास आहे. पब्लिक काय आहे? ते कीवर्ड आहे. क्लास काय? कीवर्ड क्लास आहे. ते कीवर्ड जे आहे ते आपण जर व्हेरिएबल म्हणून घेतलो तर चुका कोणाचं असणार आहे? आपलं चुका आहे. म्हणून सिस्टीममध्ये 2 प्रकारचे एरर आहेत, एक कंपाईल टाइम, रन टाइम. किती प्रकारचे एरर आहेत? 2 प्रकारचे, कंपाईल टाइम, रन टाइम. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये चेकड आणि अनचेकड. ओके, जरी क्वेश्चन पेपरला एक्सप्लेन एक्सेप्शन विथ चेकड आणि अनचेकड पडलं तरीही कंपाईल टाइम आणि रन टाइम लिहायचं. जरी पेपरला तुम्हाला रन टाइम आणि कंपाईल टाइम पडलं तरी हेच लिहायचं. क्लियर होत आहे? ओके, सो exception means what? It is a small task, it is a small task or it is a runtime error. कुठला एरर असणार आहे? रनटाइम. किंवा कुठला तरी एक छोटासा एरर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? एरर म्हणणार. पण कंप्लीट डेफिनेशन मध्ये सांगायचं म्हटलं तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲबनॉर्मल कंडिशन. तर काय म्हणायचं आहे? ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मलचा अर्थ काय? ॲबनॉर्मल म्हणजे जे सिस्टीमला न समजता त्याला आपण काय म्हणतो? एरर असं म्हणतो. सो कधी कधी आपण पण ॲबनॉर्मल होतो बघा. गाडी घेऊन चाललेलो असतो, जायचं असतं कुठंतरी सायकलच्या पोळात आणि आपण तसंच पुढे जातो. मग आपलं मेमरी आपल्याला दगा देते. दगा देते म्हणजे काय? थोडक्यात आपण एररमध्ये असतो. सो परत आपण बॅक करतो. किंवा कधी कधी घरात 4-5 कामं सांगितलं असते, 4 कामं व्यवस्थित 5 कामं आपण विसरून जातो, डोक्याला हात लावतो. म्हणजे बाय डिफॉल्टली हात ऑटोमॅटिकली आपला हात दुखला जातो. सो ॲबनॉर्मल कंडिशन. एरर सगळ्यांकडे होते, पण त्यालाच कंपाईल टाइम म्हणतात किंवा रन टाइम म्हणतात माहिती. कधी कधी कसं असतं बघा, आपण डायग्राम काढतो वहीमध्ये, पण पेन्सिल आकायचं राहिलेलं असतं, तसं साईन करायला येतो. मग मी विचारतो तर डायग्रामला लेबल नाही किंवा लाईन नाही काही आपण जे असतो ॲबनॉर्मल कंडिशन. चुका सगळ्यांकडे होते, पण एरर अशा प्रकारची एरर सुद्धा आपण सिस्टीममध्ये 2 प्रकारचे असतात, कंपाईल टाइम आणि रन टाइम. सो रन टाइम हे सिस्टीमला समजत आहे, कंपाईल टाइम हे कोणाचे एरर असणार आहेत? आपले, जे आपण चुका करतो. लक्षात इथपर्यंत समजतंय? हां, सो तसे सिस्टीममध्ये 5 प्रकारचे एरर आहेत. किती प्रकारचे एरर आहेत? 5. म्हणजे एरर कसे हँडल करायचं? पहिल्यांदा सगळ्यात लक्षात घ्या, अरिथमॅटिक एक्सेप्शन. कुठला एक्सेप्शन असणार आहे? अरिथमॅटिक. अरिथ म्हणजे काय आलं? अरिथमॅटिक म्हणून एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याला आपण अल्जेब्रा म्हणतो. कुठला म्हणतो? अल्जेब्रा. बेरीज वजाबाकी गुणाकार करतो ना आपण, ह्याच्यामधनं जर काही चुका झाले तर त्याला आपण म्हणायचं अरिथमॅटिक एक्सेप्शन. कुठल्या चुका झाल्या तर? बेरीज वजाबाकी मध्ये. ओके, इफ यू कॅन एनी अरिथमॅटिक एक्सेप्शन मीन्स मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, ह्याच्यामधनं जर मी काय चुका केला असेल तर त्याला कुठले एरर म्हणायचे? अरिथमॅटिक एक्सेप्शन. ओके, अजून एक असतं ॲरे आउट ऑफ बॉन्ड एक्सेप्शन. कुठले एरर आहे? ॲरे आउट ऑफ बॉन्ड एक्सेप्शन. ॲरे आउट ऑफ बॉन्ड एक्सेप्शन म्हणजे काय लक्षात ठेवायचं? समजा जर मी ॲरेची साईज किती दिले? डिक्लेअर 10 केले. किती केले? 10 केले. ओके, सो मी त्याच्याऐवजी काय करेन? वापरताना मी डिक्लेअर केलं 10 आणि मी ॲड करतोय 5च. किती शिल्लक राहिले?
5 शिल्लक राहिले तेव्हा सिस्टीमला एरर येत नाही. पण मी 10 डिक्लेअर केले आणि 15 व्हॅल्यू ऍड करतोय मग ते काय असणार आहे एरर असणार आहे. मग त्यालाच काय म्हणायचं ॲरे आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. किंवा एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात 6 बॉल असतात मी चुकून 7वा बॉल टाकला ह्याला युजर एक्सेप्शन म्हणतो आपण. म्हणजे त्याला काय म्हणायचं कस्टम एक्सेप्शन. कुठलं म्हणायचं याला कस्टम ओव्हर आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ओव्हर काय झालं आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन झालं. किंवा त्याच्यानंतर एका ओव्हरमध्ये किती बॉल झाले 6 बॉल झाले. जास्तीत जास्त मॅक्झिमम रन किती आहेत 6 आहेत. कधी कधी हंपायर काय करतं माहिती आहे का 4च्या वेळी दोन्ही ठिकाणी दोन्ही हाताने 4-4 करते 8 रन झाले का ते नाही. पण आपण तरी वेगळ्या अँगलने तुम्हाला दाखवतोय. सो अशा प्रकारचे एक्सेप्शनला आपण या ठिकाणी पकडू शकतो. ओके. किंवा इव्हन एजचे आपण एक्सेप्शन बघू शकतो. एखादा जर युजरला आपण व्हॅलिड कधी करतो इलेक्शनसाठी किती वय पाहिजे 18 कंपल्सरी पाहिजे किंवा 18चा वर पाहिजे. सो मग समजा जर अशी किती गावाकडे घडते बघा त्याचं वय नसते पण तो इलेक्शन करून येते डमी लावलं असते एज काय लावलं असतं ते डमी लावलं असतं प्रूफ बघतो आपण आणि तो व्हॅलिड होतो. मग अशा प्रकारचे एरर्स तुम्हाला इथे हँडल करता येतो. ओके. सो त्याला आपण कुठले एक्सेप्शन म्हणायचे कस्टम एक्सेप्शन म्हणायचे. कुठलं एक्सेप्शन जे अवेलेबल नाही आहे जे नवीन तयार करायचं त्याला काय म्हणायचं कस्टम एक्सेप्शन. जे अवेलेबल आहेत ते 5 प्रकारचे आहेत. पहिला अरिथमेटिक ॲरे आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. तिसरा जो आहे ॲरे नल पॉईंट एक्सेप्शन किंवा नल पॉइंटर एक्सेप्शन असं म्हटलं जातं. नल पॉइंटर म्हणजे काय व्हॅल्यूच काही दिलं नाही तर त्याला काय म्हणायचं नल पॉइंटर एक्सेप्शन. अजून भरपूर एक्सेप्शन आहेत. तसे आता जर जावा पूर्ण शिकलो तर तुम्हाला 40 प्रकारचे एक्सेप्शन आहेत. किती प्रकारचे एक्सेप्शन आहेत 40 प्रकारचे. मोठा ग्रंथ आहे हे. आपण त्याच्यातले थोडेफार एक्सेप्शन नंतर बघूया. मग एक्सेप्शन हँडल करण्यासाठी जावामध्ये 5 कीवर्ड आहेत. किती कीवर्ड आहेत 5. पहिला कीवर्ड आहे ट्राय. कुठला कीवर्ड आहे ट्राय. ट्राय मध्ये सगळे एरर लिहायचं आणि कॅच ब्लॉक मध्ये ते सगळे एरर हँडल करायचं. कॅच ब्लॉक मध्ये काय करायचं सगळे एरर हँडल करायचे. ट्राय आणि कॅच मध्ये जर एरर नाही हँडल झालं तर ते आपण ते फायनली ब्लॉक मध्ये टाकायचं. कुठं टाकायचं फायनली ब्लॉक. ट्राय कॅच झालं फायनली. अजून 2 आहेत थ्रो आणि थ्रोज. ओके. आता थ्रोज कसं लक्षात ठेवायचं बघा. एखाद्या बॉलरने बॉलिंग टाकते पाठीमागे कीपरने ते कॅच करते याला काय म्हणतो आपण थ्रो म्हणतो का थ्रोज म्हणतो थ्रो म्हणतो. ओके. म्हणजेच काय एरर सिस्टीम जर हँडल केला असेल तर त्याला थ्रो म्हणायचं. ओके. थ्रोचा अर्थ काय आपण मेन मेथडला सांगायचं की तू ते एरर काय कर हँडल कर. त्यासाठी कीवर्ड आहे 5 कीवर्ड ट्राय कॅच थ्रो थ्रोज. एवढं जर नावं लिहून आला तरी तुम्हाला 3 मार्क मिळतील. किती मार्क मिळतील 3. सर्वात सोपा चॅप्टर आहे. तर डायग्राम कसं काढायचं एक्सेप्शन 5 ॲरो ओढायचा. पहिल्यांदा करायचं ट्राय कॅच थ्रो थ्रोज किंवा फायनली किंवा मध्ये फायनली थ्रो थ्रोज असं ॲरो डायग्राम काढलं आणि त्याला लेबलिंग केलं तर किती मार्क आहे 2 मार्क. डेफिनेशन लिहिला 2 मार्क आणि त्याच्या एक्सप्रेस सिंटॅक्स लिहिला 3 मार्क. असे हे 8 मार्काला प्रश्न पडू शकतात किंवा मॅक्सिमम किती मार्क पडू शकतात 7 मार्काला. प्रोग्रामिंग जावा 2 मध्ये सर्वात सोपा चॅप्टर. इनहेरिटन्सपेक्षा सोपा. इनहेरिटन्स तुम्हाला प्रोग्राम लिहावं लागतंय पूर्ण. त्याचे प्रोग्राम छोटे छोटे 2-2 लाईनचे प्रोग्राम्स आहेत. किती लाईनचे प्रोग्राम्स आहेत 2-2 लाईनचे प्रोग्राम्स आहेत. पाठ करायची गरज नाही लॉजिकली समजून घ्यायचं हां. So in this chapter we will cover 3 major important points. What is exception? Then types of exception. Okay. Then we will see try, catch, finally and throws blocks. After that we will see user defined exception. जे आता मी तुम्हाला सांगितलं user कडे तयार करायचं काय म्हणायचं आपण user defined exception. ओके. तो क्वेश्चन पेपरला अजून एक क्वेश्चन पडलं तुम्हाला एक्सप्लेन एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम. काय पडेल एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम.
तू सगळेच लिहायचे 5 पॉईंट. क्वेश्चन जर असं पडलं असेल तर किती पॉईंट लिहायचे? 5. कुठले यायला पाहिजे? ट्राय, थ्रो, कॅच सगळे. ओके. ह्याच्यामध्ये सिक्वेन्स फक्त काय लक्षात ठेवायचं? पहिला ट्राय, कॅच, नंतर फायनली, मग थ्रो, मग. ओके. जर तुम्हाला ट्राय कॅच विचारलं तर तेवढंच लिहायचं. जर एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम म्हटलं की सरळ. ओके. सो पहिला पॉइंट बघा, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती. हा, एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम, इट इज वन ऑफ द पॉवरफुल मेकॅनिझम टू हँडल द रनटाइम एरर्स. To handle the runtime errors so that the normal flow of application can be maintained. आता तुम्ही सगळ्यांचं स्क्रीन दिसायला लागले. याला कुठला फ्लो म्हणायचा? नॉर्मल. याला कुठला फ्लो म्हणायचा? नॉर्मल. एरर आला का आपल्याला? नाही. आपण इझिली जॉईन झालो. सो एरर कधी येतंय? इंटरनेट प्रॉब्लेम असेल, जर आपला डेटा कमी असेल तर प्रॉब्लेम येते. मग अशा प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो? अशा प्रॉब्लेम काय म्हणणार आपण? कुठले एरर म्हणतो आपण? तुम्हाला एरर येतं ना, इंटरनेट जर स्लो झालं असेल मेसेज येतो बघ वरती तुम्हाला. काय मेसेज येते? काय मेसेज? इंटरप्टेड येतं ना असं एरर. हा, नेटवर्क इंटरप्टेड एरर येतात. सो कमी जास्त झाला असेल किंवा जर सिग्नल कमी मिळत असेल तर पण एरर येतो तुम्हाला, लो सिग्नल म्हणून एरर. सो हे जावा प्रोग्रामिंग मध्ये अशा पद्धतीने केलं गेलं आहे. ओके. सो हे लक्षात घ्या, हे एरर कोणी तयार केलं? युजर एक्सेप्शन येते किंवा त्याला आपण युजर डिफाइंड एक्सेप्शन म्हणणार आहे. युजरने तयार केलं कोडिंग मध्ये, म्हणून तुम्हाला सिग्नल लो झालं की तो एरर येतो. लक्षात, म्हणजे कशामध्ये बनवलं गेलं हे? जावा लँग्वेज. पण जावाचं कोड हे एम्बेडेड केलंय तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणून तुम्हाला ते एरर डिस्प्ले होते. पण हे कुठले एरर म्हणायचं? कस्टम एक्सेप्शन एरर किंवा युजर डिफाइंड एरर. इंटरप्टेड एरर आहे का आपण जावामध्ये? नाही आहे, पण ते युजरने तयार केलं. इव्हन आता कधी कधी बघा 10 नंबर डिजिट असते, आपण फोन करताना एखादा नंबर एक्स्ट्रा टाकलं तर काय कॉलिंग येते तुम्हाला आवाज? काय नाव येतंय? काय सांगतं तुम्हाला सिस्टीम? इनव्हॅलिड नंबर. हे कोण तयार केलं? आपण तयार केलं ना. जो कोणी प्रोग्रामर असेल तो डिझाईन केलं असेल इनव्हॅलिड नंबर. आता वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे काय सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही एकदम सगळे कीज दाबून बघा काय एरर येत आहे. ते दाबला की सिस्टीममध्ये एकदमच की सगळं दाबायचं. काय येते सिस्टीमवर? लहान बाळ असतं घरी माहिती आहे, येऊन बसलं कीबोर्डवर, मग तेव्हा सिस्टीमवरती एरर येत आहे. माझी मुलगी लहान असताना कीबोर्डवरतीच येऊन बसायचं लॅपटॉपच्या. 2 लॅपटॉप असून गेले, मारू पण शकत नाही, त्या बोलू पण शकत नाही, नाचायची वरती कीबोर्डवर. मी इथे यायचं कॉलेजमध्ये, तसेच लॅपटॉप लावून ठेवले तर तो जाऊन वरती बसायची. कधी कधी त्याच्यावर सुसू पण करायची. कीबोर्ड आपण असं बाहेर काढून ठेवतो की नाही, असं आपण लावतो काय. कीबोर्ड 230 येते, आपण खरेदी करू शकतो. लॅपटॉपवरती नाही गेलं ते जैन जैन वाटलं 27,000 पाणी पडत आहे. म्हणून मी काय करायचा, लॅपटॉपवर ठेवायचा, कीबोर्ड खाली ठेवायचा. हे काय करायचं, त्याच्यावरती नाचायचे ते असे एक्सेप्शन येते. म्हणजे लक्षात घ्या, नॉर्मल फ्लो असेल तर त्याला काय म्हणायचं? नॉर्मल फ्लो एक्सेप्शन. आता सगळ्यांना स्क्रीन दिसायला लागली, कुठला एक्सेप्शन आहे? नॉर्मल फ्लो. ओके. देयर इज नो एरर. जर एरर आला असेल तर इंटरप्टेड एक्सेप्शन. कुठला एक्सेप्शन असेल? इंटरप्टेड. पण हे रन टाइम आहे, चालू आहे ना हे. ओके. आता जर मी मध्येच अबॉर्ट केला काय ते तुम्हाला स्क्रीन नॉट अवेलेबल. काय झालं? स्क्रीन काय ते दिसलं का तुम्हाला शेवटी? नाही. बंद केलं काय आलं? काही चालू नाही. काय झालं नाही. मी झूम वाले काहीच केलं. झूम वाल्यांनी पण हे करायला पाहिजे ना की टास्क जर आपण शेवटचे 10 मिनिट राहिले की तुम्हाला वरती येतो 10 मिनिट्स रिमेनिंग.
हे एक्सेप्शन कोण तयार केलं आहे? युजर. युजर. कोण तयार केलं हे? युजर डिफाईन. युजरने तुम्हाला दिलेला आहे. आता मी तुम्हाला स्क्रीन क्लोज केलं होतं. आता मी कोड एंड करतो. आता काय ते एरर बघा. मीटिंग एंडेड आहे. फ्लो मध्येच एरर आहे पण युजरने तयार केलं. सडनली क्लोज झाल्यामुळे सगळ्यांना मेसेज आले की नाही? किती सोपा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. कोड एकदा करतो, यूज सगळ्या लोकांना, मेसेज एका सेकंदात सगळ्यांना पोहोचला की नाही. सो इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? थ्रेडिंग. त्याला काय म्हणतात? थ्रेडिंग. ते पुढचं चॅप्टर आपण शिकणार आहे. त्याला काय म्हणायचं? मल्टी थ्रेड. प्रत्येक सिस्टीम, एक सिस्टीम काय झालं? एक थ्रेड झाला. मग सगळ्या सिस्टीमला आपण काय केलं? जोडलो. म्हणजे एक थ्रेड म्हणून त्याला काय म्हणले? मल्टी. पुढच्या वेळेला आपण ते बघणार आहे. जॉईन व्हा सगळे मला. सगळ्यांना वाटलं असेल घरी बसल्या लेक्चर संपला. पहिले तुम्हाला विचारते. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारते. एक्सेप्शन इज अन ॲबनॉर्मल कंडिशन. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके. बाकीचे कोण जॉईन झालं नाही? ऑनलाईन मध्ये गेलं होतं. Prevent the disturb normal flow of the program. समजा OS मध्येच बंद पडतो. कधी बघितला ऑपरेटिंग सिस्टीम? त्याला काय म्हणायचं? डिस्टर्ब. त्याला काय म्हणायचं? डिस्टर्ब. समथिंग इररेड आहे. त्याला काय म्हणायचं आपण? डिस्टर्ब. ओके. सो इट इज अन ऑब्जेक्ट विच थ्रू अँड रन टाइम. क्लिअर असणार हे सगळे रन टाइम. ओके. सो नेक्स्ट बघा महत्त्वाचं. व्हॉट इज एक्सेप्शन हँडलिंग. आता सगळे एक्सेप्शन म्हणजे काय बघितलं आपण? एक्सेप्शन हँडलिंग. सो वी वांट टू हँडल द रन टाइम एरर्स सच ॲज कुठले एरर आहे? क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन, IO एक्सेप्शन, SQL एक्सेप्शन, रिमोट एक्सेप्शन. ओके. जर वरती क्लास दिलेला असेल तर कुठला एरर येईल? क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. IO एक्सेप्शन यूजर कडनं इनपुट आउटपुट एक्सेप्शन. SQL एक्सेप्शन डेटाबेस आहे, डेटाबेस जोडलं की एक्सेप्शन येऊ शकतं. आणि रिमोट एक्सेप्शन रिमोट हँडलिंग. इंटरनेट जर जोडला असेल तर त्याला कुठलं एक्सेप्शन येते? रिमोट. भरपूर एक्सेप्शन्स आहेत. सो व्हॉट इज द ॲडव्हांटेजेस ऑफ एक्सेप्शन हँडलिंग? सो देयर आर n number of exceptions. भरपूर आहेत ॲडव्हांटेजेस. फर्स्ट वन यू कॅन सी exception handling to maintain the normal flow of the application. तो पहिला ॲडव्हांटेज काय? प्रोग्राम व्यवस्थित चालू राहायला पाहिजे असेल तर एक्सेप्शन हँडलिंग करता यायला पाहिजे. एखादा प्रोग्राम चालू असतोय मध्येच पाऊस आला, काय होतं त्याला आपण काय म्हणतो? नेटवर्क. काल संध्याकाळी 5 ते 7 वाजता कोणतं प्रोग्राम सगळ्यांचं त्यांना झालं 12 एवढं सुटलं होता. संध्याकाळी माझं 1 तारखेला बर्थडे आहे. माझं 1 तारीख आहे बर्थडे शाळेमध्ये 1 सावध. सो आमचं सामूहिक बर्थडे करणार होतो. सगळे मित्र मिळून 25 लोकांचा बर्थडे करणार होतो. संध्याकाळी 5 ते 6 एवढा मोठा वादळ निघाला. सगळ्या आपल्या घरी सगळ्यांनी आम्ही कॉम्प्युटर 500 शिकवले गेले माझे. नाही करणार. मग आम्ही तर काय ठरवलं? सगळे पिक्चर महिन्यात 4 पिक्चर बघायचे. ते आम्ही चेंज केलं. काय त्याला आपण शासकीय बर्थडे म्हणतो. रिअल बर्थडे सगळ्यांचे वेगळे असते. शासकीय बर्थडे, शासकीय डेट असते. किती लोकांचं काय बर्थडे होता? खरं खरं फोटो फोटो होता ना? फोटो फोटो किती लोक फोटो नाही आहे. म्हणजे याचा अर्थ खेडेगावात नाही आहे. खेडेगावामध्ये कसं असतं? आई वडिलांना पण डेट लक्षात नसते. मोठे आपण काय करते? नको तुझा पण प्रॉब्लेम नको. माझ्या घरात 1 साल आले, आम्ही 14 जण आहे. माझ्या आई वडिलांचं पण 1 साल.
एक्सा माझा भाऊ पण एक आहे. बहिणीचं चिमूट लावले वेळेवर. गावाकडे हे प्रॉब्लेम्स आहे. तर माझ्या गावाचं लोकसंख्या त्यावेळी फक्त 180 होती. आम्ही जेव्हा जन्मलो, आता माझ्या गावाची लोकसंख्या आफ्टर 38 इयर्स, आता माझं 38 रनिंग आहे. So आता गावाची लोकसंख्या किती आहे? 2000 आहे. 40 वर्ष लागले 2000 व्हायला. म्हणजे लोक तिथे लग्न पण करत नव्हते असं पॉप्युलेशन. कमी मग आता 2000 कसं झालं गावाची लोकसंख्या? आमच्या गावात नदी गेले, वाळू आहे आमच्या गावात. मध्ये वाळूचं निलाव निघाले होते. निलावासाठी ते गाव फेमस झालं आणि लोक चोऱ्या लागले वाळू. मग वाळू चोरण्यासाठी म्हणून लोक येऊन थांबले. 6 महिन्याच्या पेक्षा जास्त राहिले की तुम्ही साहित्य तिथं राहिले की तुम्हाला त्या गावचा रहिवासी दाखला मिळाला. सो असं करून करून आमच्या 150 लोकसंख्या किती झालं आता? 2000 झाले. आणि आमचं फक्त आम्हाला राहिले फक्त 8 घर. सगळं आता दुसरे जेवण कुठले? आमच्या गावाचं नाव तुम्हाला माहित असेल, नाही धुळकर टाकली माहिती आहे ना इथे? हां तुम्ही त्या बंगल्यावर उभा राहिलात ना, बाजूला चिंचपूर म्हणून एक गाव चिंचपूर गाव माहित असेल. तो चिंचपूरची लोकसंख्या 150 होती. आता किती आहे? 2 तिकडचे कोण आहेत का? कोण नाही आहे? हा, आता खाली बघा एक प्रोग्राम दिसेल तुम्हाला. त्या प्रोग्राममध्ये सरळ वाचन किती दिसते तुम्हाला? 1 2 पेपर आहे. हाय हाय 10 काय मिसिंग आहे त्याच्यामध्ये? 2 3 4 5 6 7 8 9 10 काय मिसिंग आहे का? नाही सर नाही आता उडी काय कळलं नाही? ओके, आता समजा 10 स्टेटमेंट आहे. किती स्टेटमेंट आहे? 10. समोर दिसतं तुम्हाला स्टेटमेंट 1 2 दिसते 10. त्याच्यात एक स्टेटमेंट बंद पडला. कुठलं स्टेटमेंट बंद पडला? स्टेटमेंट नंबर 5. सो नॉर्मली काय होतं सिस्टीम मध्ये, सिक्वेन्स मध्ये असताना एक सिस्टीम जर बंद पडली तर पुढची ऑटोमॅटिकली बंद पडत होते. पण आता एक्सेप्शन हँडलिंग मध्ये कसं आहे, एक जरी फ्लो बंद झालं ऑटोमॅटिकली पुढचे चालू राहते. आलं लक्षात तुम्हाला? सो वन सिस्टीम विल बी इंटरप्टेड, रिमेनिंग विल बी ऑटोमॅटिकली स्टार्ट. फॉर एक्झाम्पल लाईनचं वायर असतं बघा, त्या वायर मध्ये सगळे पुढचे आलेले असते. पण वायर जर मध्येच कट झालं तर त्याच्यापासून पुढचे सगळं बंद पडतं. सो इट इज इंटरप्टेड. पण सिस्टीम मध्ये पण सेम प्रोसेस नाही आहे. जर मल्टी थ्रेड असेल, एक थ्रेड जर बंद पडला असेल तर बाकी सगळे थ्रेड काय होणार आहे? चालू राहणार आहे. म्हणून सिस्टीम एका सेकंदामध्ये लाखो काम करू शकते जे आपण करू शकतो. आपण मॅक्सिमम किती काम करतो? 4 5 6 फार हुशार असेल तर 10. म्हणजे ते आपण खेळतो ना गेम. कुठला गेम ते? चेस. ज्या ठिकाणी लक्ष देऊन तुम्हाला गेम खेळला किंवा सापशिडी करताना आपण जास्त ऍक्टिव्ह असतो. आपल्या बॉडीचा सर्वात जास्त वापर कधी होतो माहिती का? दुसऱ्यांना उडवत. तुम्ही लुडो खेळता की नाही? लुडो खेळताना वगैरे सर्वात जास्त मेमरी युटिलाइज होत असते. सायंटिस्टने सांगितले सर्वात जास्त मेमरी कुठे वापरतो आपण? गेममध्ये. गेम्समध्ये. इव्हन तुम्ही जर कॉम्प्युटर गेम खेळत असाल तर गेमचे वेळी तुमचे सेन्सेशन जास्त असतात, ऍक्टिव्हिटी असतात. किती लक्षात काय येतं तुम्हाला? एकापेक्षा जास्त स्टेटमेंट जर असतील तर एक स्टेटमेंट बंद पडले असतं, बाकी स्टेटमेंट काय होतील? चालू राहतील. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघा कधी मल्टीथ्रेडिंग हे लक्षात घ्या. पण इथं पण सध्या जर असं सिक्वेन्स मध्ये घेतलं तर 5वा बंद पडलं तर पुढचे पण बंद होतील. 5वा बंद पडलं तर पुढचे पण काय होते? बंद होते. ओके, पण मल्टीथ्रेडिंग मध्ये असं बंद होणार नाही. पण एक्सेप्शन मध्ये बंद होते. लक्षात घ्या. ते आपण कसं हँडल करायचं ते आपण बघूया. सो त्याचे क्लासेस आहेत. हॅररचे
जावा क्लास आपण आतापर्यंत वरती वापरतो बघा. कुठला वापरतो? इम्पोर्ट करून इम्पोर्ट जावा डॉट लॅन. ते एक्सेप्शनसाठी वापरतो. पुढे स्टार डॉट आपण काय करतो? सेमीकोलन. सगळे क्लासेस त्या ठिकाणी येत होते. ओके. So Java dot lang class there are two subclasses. One is exception, another one is error. बाजूला डायग्राम दिसते तुम्हाला. त्या डायग्राम मध्ये बघा वरती पहिला कुठला क्लास आहे? थ्रोएबल आहे. थ्रोएबल मध्ये दोन प्रकार आहेत, एक्सेप्शन आणि एरर. एक्सेप्शन मध्ये हे सगळे पाच प्रकार आहेत. आय एक्सेप्शन, एस2 एक्सेप्शन, क्लास नॉट फॉर एक्सेप्शन, रन टाइम. रन टाइम मध्ये परत चार प्रकार आहेत. अरिथमेटिक, नल पॉइंटर, नंबर फॉर्मॅट, इंडेक्स आउट ऑफ प्रोडक्शन. गुड मॉर्निंग मॅडम. हाँ मैम लेक्चर हाँ अकराला संपत आहे. मी खाली राहिला. कोणाचा चालू आहे? आशेवारी साठी किचन मध्ये आहे. हे डायग्राम काढायचा सगळ्यांनी. कधी डायग्राम काढायचे? एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम जर पडला क्वेश्चन पडला तर वरचे थ्रोएबल त्याचे दोन क्लासेस कुठले काढायचे? एक्सेप्शन आणि एरर. त्याच्यामध्ये एक्सेप्शन मध्ये तुम्हाला परत चार, परत रन टाइम मध्ये परत चार, परत इंडेक्शन मध्ये दोन. आउट ऑफ बॉट एक्सेप्शन मध्ये किती आहेत? दोन आहेत. एक आहे आउट ऑफ बॉट एक्सेप्शन आहे, स्ट्रिंग इंडेक्स. ओके. त्याच्यानंतर एरर मध्ये तीन प्रकारचे एरर आहेत. एक स्टॅक ओव्हरफ्लो, एक व्हर्च्युअल मशीन एरर, आउट ऑफ बाउंड्री एरर. हे इथं तुम्हाला सिलेबसला आहे. सो ॲडव्हान्स एक्सेप्शन मध्ये अजून जास्त पॅकेज, हे अजून जास्त एरर आहे. हे लक्षात घ्या. पण कोणी जर तुम्हाला विचारलं एक्सेप्शन आर टू टाइप्स आहेत. ओके. वन इज सिंपल एक्सेप्शन विथ एरर एक्सेप्शन. सिंपल एक्सेप्शन मध्ये काय काय सांगायचे? हे सगळे सरळ नाव घेतलं तरी चालेल. आयओ एक्सेप्शन, क्लास नॉट फॉर रन टाइम, अरिथमेटिक, नल पॉइंटर, नंबर फॉर्मॅट, इंडेक्स मॉडल एक्सेप्शन, अरे इंडेक्शन, स्ट्रिंग. सगळे कशामध्ये घेतलं आपण? एक्सेप्शन मध्ये. एरर मध्ये तीन सांगायचे. कुठले कुठले? स्टॅक ओव्हरफ्लो, व्हर्च्युअल मशीन, आउट ऑफ मेमरी. ओके. क्लियर. आणि इव्हन जर समजा काही लक्षात नाही राहिले त्याच्यात कुठलेही सांगायचं. कॅपिटल कॅपिटल, स्मॉल स्मॉल. आता लॅन डॉट मॅथ लिहिताना आपण एन कॅपिटल लिहितो. कंप्रेस लक्षात आहे ना? तसं इथे पण हे सगळे एक्सेप्शन जेव्हा प्रोग्राम मध्ये लिहिणार आहे, आय ओ एक्सेप्शन लिहित असताना आय ओ कॅपिटल, ई सुद्धा कॅपिटल आहे. तसं खाली एसक्यूएल चा एसक्यूएल कॅपिटल, ई कॅपिटल. आणि खालच्या बाजूला अरिथमेटिक एक्सेप्शन लिहिताना ए कॅपिटल, ई कॅपिटल. कुठल्याही एक्सेप्शन मध्ये स्पेस वापरायचा नाही. विदाउट स्पेस आहे ते सगळे. प्रोग्राम मध्ये बघताना बघू. सो हे कुठल्या क्लास मध्ये आहे? सगळे हे पॅकेजेस जावा डॉट लॅम डॉट थ्रोएबल क्लास. कुठल्या एक्सेप्शन मध्ये आहे? जावा डॉट लॅम डॉट थ्रोएबल. ओके. आता जावा काय पॅकेज आहे? ओके. कुठल्या पॅकेजेस आतमध्ये आपण बघतोय? मॅथ. मॅथच्या आतमध्ये क्लासेस कुठले आहेत? थ्रोएबल. थ्रोएबलच्या आतमध्ये सगळे. आलं लक्षात? आणि पुढे खाली जाऊन पेपर मध्ये एटीसी लिहायचे पुढे एटसेट्रा असे आजचे कितीतरी अवेलेबल आहेत. देर आर. आता आपण दोन सांगितले तुम्ही तुम्हाला, अनचेक्ड आणि चेक्ड. जावा मध्ये एक नवीन इंट्रोड्यूस झालं एरर, जे आता आपण तीन बघितले एरर्स. हे लक्षात घ्या. सो देर आर थ्री टाइप्स. वन इज चेक्ड, unchecked and error. Okay. So one by one आपण बघूया. checked म्हणजे काय? The class that directly inherit from the throwable class except runtime exception and error are known as checked error. runtime आणि error ला सोडून जे काय बाकी सगळे असतील
ते कोण आहेत सगळे चेक एरर आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये कुठले कुठले असतील आता जे आपण टेबल बघितलं, आवर एक्सेप्शन, एसक्यूएल एक्सेप्शन, ओके, दीज आर व्हॉट चेक एक्सेप्शन. सो अनचेक्ड that from runtime exception are known as unchecked exception. For example, याच्यामध्ये कुठले unchecked मध्ये arithmetic, null pointer, array out of order exception. These are what unchecked exception. Error मध्ये irrecoverable म्हणजे काय, आउट ऑफ मेमरी, व्हर्च्युअल मेमरी, सगळे कुठे असणार आहे, सिस्टीमच्या मेमरी मध्ये असणार आहे. हे आपल्या हातात नाहीये, लक्षात घ्या. मी थोड्या वेळात तुम्हाला नोट्स पाठवतो, परत लिहा सगळे. तर सम एक्झाम्पल्स जे आता तुम्हाला सांगितलं, आउट ऑफ मेमरी, व्हर्च्युअल मशीन, असे एरर सगळे कुठे येणार आहेत, हे एरर मध्ये येतात. आता तुमचं सिस्टीमला किंवा लॅपटॉपला एक हार्ड डिस्कची साईज आहे बघा, किती साईज आहे, 500 GB, 1 TB. आपल्या कॉलेजमध्ये मशीनला आपण 250 GB दिलं. सो त्याच्यापेक्षा जास्त साईज जर तुम्ही स्टोअर केला असेल त्याला आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन. तुमचं मोबाईलची मेमरी पण फिक्स आहे ना, किती आहे, 64 GB आहे, कोणाचं 12 GB आहे, 125 GB, कोणाचं 126 आहे ना, त्याच्यामध्ये जास्त जर तुम्ही स्टोअर केला असेल तर तुम्हाला एरर येऊ शकतो. जीमेल वापरता तुम्ही सगळे, जीमेलची किती साईज फ्री आहे तुम्हाला, 15 GB फ्री आहे तुम्हाला. 15 GB च्या वर जर तुम्ही मेल स्टोअर केला असेल तर आउट ऑफ मेमरी. ओके, व्हर्च्युअल मेमरी, व्हर्च्युअल मशीन मेमरी पण येऊ शकते. आता जेव्हा मशीन तुम्ही रन करता तर व्हर्च्युअल रन होतो, अशा वेळेला एरर येऊ शकते. सगळे एरर लक्षात ठेवा. सो देयर आर 5 कीवर्ड्स. किती कीवर्ड आहे, 5 कीवर्ड्स आहे. पहिला कुठला आहे, ट्राय, कॅच, फायनली, थ्रो. ओके, सो ट्राय मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, एरर्स. ट्राय कोड मध्ये काय यायचं बघा, एरर कोड द्यायचे. ओके, सो ट्राय हे पाचही सगळे कीवर्ड्स आहेत. पाचही सगळे काय कीवर्ड्स आहेत. ओके, सो ट्राय कीवर्ड इट इज यूज्ड टू स्पेसिफाय अ ब्लॉक when or where we should be place an exception code. या कोड मध्ये एरर आहे, ते कोड कुठे लिहायचं आपल्याला, ट्राय ब्लॉक मध्ये लिहायचं. इट मीन्स वी कांट यूज ट्राय ब्लॉक अलोन. ट्राय फक्त एकटाच यूज करू शकत नाही, ट्राय बरोबर आपल्याला कॅच ब्लॉक पण लिहायचा आहे. ओके, सो फॉलोड बाय ट्राय ब्लॉक वी कॅन यूज कॅच ब्लॉक. तर कॅच ब्लॉक मध्ये काय लिहायचं आपल्याला, वी कॅन यूज हियर हँडल द एक्सेप्शन. ट्राय ब्लॉक मध्ये हँडल द एक्सेप्शन कुठले असणार आहे, अरिथमेटिक एक्सेप्शन, आयएल एक्सेप्शन, सगळे कुठे लिहायचे, कॅच ब्लॉक मध्ये लिहायचे. ओके, त्यानंतर आपण प्रोग्राम मध्ये बघूया. जर ट्राय आणि कॅच ब्लॉक मध्ये जर एरर हँडल नाही झालं तर ते आपण फायनल ब्लॉक मध्ये लिहायचं. म्हणून फायनल ब्लॉक इज यूज्ड टू एक्झिक्यूट द नेसेसरी कोड फॉर द प्रोग्राम एक्झिक्युटेड वेदर द एक्सेप्शन इज हँडल्ड ऑर नॉट. जर वरच्या कॅच ब्लॉक मध्ये हँडल नाही झालं तर आपण खाली फायनल ब्लॉक मध्ये यूज करणार आहे. सो ह्या तिन्ही मध्ये जर नाही झालं तर आपण थ्रो कीवर्ड थ्रू एक्सेल हँडल करू शकतो. थ्रोज न पण नाही झालं तर आपण थ्रोज कीवर्ड मध्ये डायरेक्टली पब्लिक मेन मध्ये यूज करू शकतो. ते आता आपण बघूया ते प्रोग्राम मध्ये कशा प्रकारे यूज करायचं. एक सिंपल प्रोग्राम बघा. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. सो पहिल्यांदा एक क्लास घेतला आपण, क्लास नाव काय दिलं, जावा एक्सेप्शन. ओके, त्यानंतर एक क्लास ओपन केला, एक मेन घेतला आपण, काय नावाचा आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. ओके, मेन मेथडच्या आतमध्ये कुठला ब्लॉक दिलाय, ट्राय ब्लॉक. ओके, ट्राय ब्लॉक ओपन केलं. सो इथे तुम्हाला कोड लिहायचे आहे ज्याच्यामध्ये एरर आहे. जर तुम्हाला दिलंय मी कमेंट लाईन मध्ये, कोड दॅट मे रेज एक्सेप्शन. रेजचा अर्थ काय, जिथे एरर आहे, ज्या कोड मध्ये एरर आहे तीच कोड लिहायचं आहे. हा, इंटिजर डेटा घेतला आपण, डेटा नावाचा व्हेरिएबल आहे, इक्वल टू किती केलंय, 100 डिवाइडेड बाय 0. 100 ला 0 ने भागितलंय. कुठल्या तरी व्हॅल्यूला आपण 0 ने भागतो का, हा एरर आहे. 100 ला 0 ने भाग जातं का, नाही जात. सो इथे एररचा कोड लिहिला आपण. हा, म्हणजे डेटा इज इक्वल टू काय केलं आपण, 100 भागिले 0 केलं. आता ते एरर मला हँडल करण्यासाठी तो ट्राय ब्लॉक क्लोज केला. त्यानंतर कॅच मध्ये आपण लिहिलंय कुठलं एक्सेप्शन आहे, हे अरिथमेटिक एक्सेप्शन.
बेरीज वजाबाकी गुणाकार डिवाइड सगळे कशामध्ये सांगितले मी तुम्हाला Arithmetic. Arithmetic. म्हणून बाय डिफॉल्ट आपण कुठे दिलं अरिथमेटिक एक्सेप्शन ई फॉर ऑब्जेक्ट. त्या एक्सेप्शनचं काय घेतलं आपण ऑब्जेक्ट घेतला ई. ई च्या ठिकाणी तुम्ही काही लिहू शकता. जर मी वरती आपण लिहिलं बघा स्ट्रिंग आर्ग्युमेंट ER जे स्ट्रिंग काय पण लिहिलं चालू तसंही तुम्ही अरिथमेटिक एक्सेप्शन ई च्या ठिकाणी तुमचं नाव लिहिलं तरी चालतं. हे ऑब्जेक्ट नेम आहे. काय आहे ऑब्जेक्ट नेम. पण आपल्याला लक्षात राहावं एक्सेप्शनचा म्हणून आपण ते शॉर्टकट काय लिहिलं एक्सेप्शनचा की लिहिलेला. ओके सो कॅच ब्लॉक ओपन केलं. कॅच ब्लॉक मध्ये आपण तिथे लिहिलं system.out.println जे काय ऑब्जेक्ट पास केलं सिस्टम ऑटोमॅटिकली एरर हँडल करेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल. म्हणून त्याच्यानंतर अजून एक स्टेटमेंट दिलं रेस्ट ऑफ द कोड आणि ते एरर आपण या ठिकाणी हँडल केलंय आणि ते क्लोज केलं. तर रन करत असताना प्रोग्राम काय नावाने सेव्ह केला बरोबर वरती जावा एक्सेप्शन एक्झाम्पल डॉट जावा. तुम्ही काय नावाने ओपन करता त्या नावाने सेव्ह करा. तुम्ही तुमच्या नावाने काय पण सेव्ह करायचं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लासचं नाव जर एक्सेप्शन 1 लिहिलं असेल तर तुम्ही एक्सेप्शन 1 डॉट जावाने सेव्ह करायचं. ओके रन करत असताना काय करावं लागेल जावा सी फाईल नेम काय दिलं आपण आता जावा एक्सेप्शन एक्झाम्पल डॉट जावा. ओके रन करत असताना काय करावं लागेल जावा एक्सेप्शन एक्झाम्पल एंटर करायचं. एंटर केल्यावर तुम्हाला काही एरर आलं काय दिसतं बघा एक्सेप्शन इन थ्रेड मेन स्वतः ऑटोमॅटिक सिस्टम साठी तुम्हाला एरर काय दाखवते एरर जावा डॉट लॅन डॉट अरिथमेटिक एक्सेप्शन डिवाइड चिन्ह आलं पाहिजे चिन्ह दिसतंय डिवाइडचा त्याच्या पुढे काय लिहिलंय बाय 0 पण ते डिवाइडचा एरर आहे. जावा डॉट लॅन डॉट एक्सेप्शन डिवाइडचा एरर आहे. काय डिवाइड एरर केले आपण 100 ला 0 ने भागितलं म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन कुठल्याही व्हॅल्यूला 0 ने भागता नाही किंवा याला आपण डिवाइड बाय 0 एरर आहे. पुन्हा एरर आहे डिवाइड बाय 0 एरर. ओके सो आज मी नोट्स पाठवल्यावर एक सिंपल प्रोग्रामच्या नोट्स मध्ये जे असेल ते रन करायचं ते स्क्रीनशॉट मला शेअर करायचं. ओके क्लिअर झालं. नोट्स लगेच शेअर करतो. एक प्रोग्राम रन करायचा एक्सेप्शन काय समजून घ्या चेकड अनचेकड समजून घ्या. परत एकदा मग नंतर ना प्रोग्राम पहिला थेरी वाचा मग प्रोग्रामकडे जा. आजच्या आज वाचायचं आजच्या लक्षात घ्यायचं क्वेश्चन पेपरला इथपर्यंत जे काय झालंय एवढं जर लिहिलं तर 10 पैकी 10 मार्क मिळतील. तुम्हाला मॅथ्स मार्क 7 मार्काचा क्वेश्चन आहे. BCA ला 10 मार्काचा एक क्वेश्चन आहे. तो MSc ला 15 मार्काचा क्वेश्चन आहे. MCA ला 14 मार्काचा क्वेश्चन आहे. तुम्ही सगळ्यांना एकच शिकवतो पण मार्किंग स्कीम जास्त आहे. तुम्हाला मार्क सर्वात जास्त कमी मार्क आहे कारण तुम्ही फार हुशार आहे. सो MCA ला एवढं जर लिहून आले तर तुम्हाला 15 मार्काचा एक्सेप्शन आहे. सो सध्या मी बाकी विद्यार्थ्यांना शिकवतो एक्सेप्शन आहे. तेच त्याला 16 मार्काचा क्वेश्चन आहे. 14 मार्काचा 16 मार्काचा आशावादी चौगुले आणि चन्ने कळालं.